नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. महालक्ष्मी व्रत कथा. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशी विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रशवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर, मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव शांबाला होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रशवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल, परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रशवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जाऊन राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते. शांबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सूरजचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रशवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो.
चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राजपोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वानाचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शांबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.